हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. शुभ दिवाळी. तर सर्वात आधी तर मार्केटला गेली, सर्व फुलं वगैरे घेऊन आली. तर बाहेर खूप ऊन पडलेलं होतं आणि पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर जे काही सामान मी घेऊन आलेली होती, फुलं वगैरे, एवढे सगळे फुलं मी का आणले होते, कारण मला फुलांची रांगोळी काढायची होती. तर फुलं भरपूर मी घेऊन आलेले होते अशा प्रकारे. आणि मी हार वगैरे कुठलाच नव्हता आणला, तर मला हार वगैरे, तोरण, हे सगळ्या गोष्टी बनवून घ्यायच्या होत्या. अशा प्रकारे शेवंतीचे वगैरे तिन्ही प्रकारचे मी फुलं आणले होते. आणि येल्लो, व्हाईट आणि पर्पल कलरचा जो एक फूल होता, तो देखील मी आणलेला होता. आणि हे सगळे तोरण, स्वामींना एक हार ओवून घेतला. अशा प्रकारे हा स्वामींचा हार होता आणि तो होता दरवाजासाठी तोरण वगैरे बनवून घेतले. आणि स्वामींना, महालक्ष्मी देवीला एक हार बनवून घेतला. अशा प्रकारे सर्व हार मी इथे फटाफट बनवून घेतले, कारण पुढे भरपूर कामं होते. तर इथे हे सर्व जे फुलं वगैरे घेऊन आले होते ते सर्व उचलून वगैरे ठेवून घेतले. हे फुलं देखील ठेवून घेतले आणि हार, आणि हे क्लीन करून घेतलं, कारण आता आज दिवाळी आहे, त्यामुळे पूजा मांडणी वगैरे हे सगळे चालेलच. आणि बाहेर रांगोळी देखील काढायची होती मला. आणि जेवण केलेलं नव्हतं, कारण दुपारची वाजलेली होती 2, जेवण झालं नव्हतं. मग पटकन असं जेवण वगैरे केलं आणि लादी वगैरे क्लीन करून घेतली. बाहेरचा कचरा वगैरे काढून लादी क्लीन वगैरे केली. आणि ही जी रांगोळी होती ती ब्लू कलरची, ती आमच्या ताईंनी काढली होती. समोर त्या विद्याताई, संध्याताई राहतात, त्यांनी काढलेली होती. आणि मी अशा प्रकारे रेडी झालेले होते आज दिवाळीनिमित्त. तर अशी तयार वगैरे झाली आणि लगेचच पूजा मांडणी करून घेतली. तर सर्व मोबाईलमध्ये बघूनच केली कसं करायचं म्हणून. तर ही लक्ष्मी आईची जी मांडणी होती, आजची जी पूजा करतात दिवाळीची, ती पूजा सर्व मी करून घेतली अशा प्रकारे. इथे संकल्प वगैरे घ्यायचा असतो आपल्याला, जो आपण लक्ष्मी आईची आपण आज पूजा करणार आहोत. तर संकल्प वगैरे मी घेतला. तर पूजा लाईफस्टाईल म्हणून एक चॅनल आहे, त्यांचे सर्वच व्हिडिओ मी बघते आणि त्यानुसारच मी आजची पूजा देखील केलेली होती. सर्वप्रथम मी दिवा घेतला. दिवाखाली तांदूळ जरासे ठेवले. दिवा लावून घेतला. कोणतीही पूजा करण्याआधी दिवा लावून घ्यायचा असतो आपल्याला. आणि कलश होता इथे, तर त्याला देखील मी हळदी कुंकू वगैरे लावून, सुपारी पान असं सगळं टाकून घेतलं होतं त्या कळसामध्ये. आणि त्यानंतर इथे गणपतीची पूजा करून घेतली. आणि सर्वच जे काही होतं, मांडणी होती आपली, जे लक्ष्मीपूजनमध्ये करतो आपण, ते सर्व मी करून घेतलं होतं इथे. अशा प्रकारे मी सर्व असे जे कडधान्य भरून ठेवलं होतं ते ठेवून घेतलं आणि त्यांचीसुद्धा पूजा करून घेतली. आणि एक स्वस्तिक काढला आणि तिथे मी झाडू, जी आपण केरसुणी आणलेली होती, ती ठेवून घेणार आहे तिथे मी. तर अशा प्रकारे मी सर्व जे काही एक खोबऱ्याची वाटी वगैरे घेतली, त्यामध्ये बत्ताशे आणि लाह्या वगैरे ठेवले. आणि इथे केळी आणली होती, तर ती केळी देखील इथे ठेवून घेतली. आणि जे काही आपण मांडतो लक्ष्मीपूजनसाठी, ते सर्वच मी इथे ठेवून घेतलं. तर अशा प्रकारे मी करून घेतलं होतं. आणि फराळाचं पण जे काही घरामध्ये बनवलं होतं ते देखील इथे ठेवून घेतलं मी. सर्व मांडून घेतलेली आहे अशा प्रकारे मी पूजा. आणि फराळाचं ताट देखील ठेवून घेणार आहे. आणि मध्येच अशी लाईट जात होती, आणि लाईट जात होती सारखीच. खूप पाऊस आला बाहेर आणि लाईट जात होती, त्यामुळे तर पूजा करण्यासाठी खूप लेटच झालं, कारण लाईटीची वाट बघत बसायला लागलं. त्यानंतर लाईट आली आणि परत पूजा करायला घेतलं. तर पूजा करता करता मध्येच अशी लाईट गेली, तरी मग लाईट गेल्यानंतर टॉर्च लावला मोबाईलचा आणि सर्व आरती वगैरे करून घेतली. लक्ष्मी आईची वगैरे जे काही आरत्या होत्या त्या सर्व म्हणून घेतल्या इथे. आणि आईंनी देखील मला मदत केली. तर हे सर्व करून घेतलं. त्यानंतर जी काही आपली सेवा असते,
आपल्याला करायची असते लक्ष्मीपूजनची जी मांडणी करून घेतली होती. अशा प्रकारे खूप सुंदर अशी झालेली होती. जे काही घरात अवेलेबल होतं आणि जे काही आणता येईल त्याच साहित्यामध्ये मी लक्ष्मीपूजन आजचं असं करून घेतलं होतं. त्यानंतर इथे मी जी काही सेवा होती, जास्त सेवा मला माहीत नव्हती, पण विद्याताई आमच्या बाजूला राहतात, त्यांनी मला येऊन सांगितलं की ही सेवा करायची आहे. तर त्यानंतर मी सेवा करून घेतली. सर्व प्रकारे असं आजचं लक्ष्मीपूजन झालं होतं आणि बाहेर रांगोळ्या खूप सुंदर अशा काढलेल्या होत्या, खूप मस्त काढलेल्या होत्या आणि लाईट आल्यानंतर खूप सुंदर दिसत होतं. माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर